होतंही, पण दुःख हा प्रकार कधी माझ्या जीवनात मी मानला नाही. मुली झाल्या तरी त्या आनंदाने स्वीकार केला. आणि बोर्डीकर साहेबांनी तर एकही वाक्य मला कधी असं आठवत नाही की मुली आहेत म्हणून चुकीचं वाक्य कधी ते वापरलंय. मलाच कधी वाईट वाटलं तर त्यांनीच मला समजून सांगायचं काही होत नसते, मुली असल्या म्हणून काय झालं. पण समाजात वावरताना की समाजाला पण कोणी आलं की विषय किंवा मुलगा व्हावा, तुला मुलगा व्हावा, पण त्यावेळेस थोडंसं दुःख व्हायचं. पण मला स्वतःला दुःख नव्हतं, पण कोणी म्हणल्यावर कधीतरी. पण परमेश्वराला एकच मी म्हणायची की मुलगा मुलगी मला काही फरक नाही. आणि राजकारण साहेबांनी जे माझं लग्न झालं त्यावेळेस नगर परिषदचे मेंबर होते. नंतर साहेबांची प्रगती होत होत गेली, मार्केट कमिटी झाली, मुंबई मार्केट कमिटी आली, एक एक मुलगी मला जन्माला आली आणि त्या भाग्य घेऊन आल्या असं आम्ही समजतो. आणि 5वी मुलगी मला जेव्हा झाली तेव्हा साहेब जिंतूरला होते. ती परभणीत जन्म झाला तिचा, पण साहेबांना उठवायला कोणीच जात नव्हतं की सांगायचं कोणी आता मुलगी झाली म्हणून. पण साहेबांचे एक मित्र होते रामकिशन थिटे म्हणून, ते म्हणले अरे उठवा साहेबांना. आणि साहेबांना उठवलं आणि साहेबांना नाव घेऊन आवाज देऊन म्हणले की तुला कन्यारत्न झाली, 5वी कन्यारत्न झाली. आता ही 5वी कन्यारत्न तुला आमदार करती का खासदार करती काय माहीत म्हणे, कारण प्रत्येक मुलींनी तुला एक एक वैभव दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आमचा संसाराचा गाडा समोर जात राहिला. तेव्हा खूप घोषा पद्धती होती आपल्या मराठवाड्यात, तर खूपच घोषा पद्धती. कधी कोणाच्या समोर जायचं नाही, यायचं नाही, फक्त येणार जाणाऱ्याची सेवा घरातून करायची पडद्याआड राहून. आणि साहेबांचे जे आदेश आहेत तेवढे पाळायचे. दारापर्यंत यायचं ठीक आहे, दारापर्यंतच, दाराच्या पुढे नाही, असे माहीत होता की. आणि आजही मी त्यांना सांगते की तुम्ही जे ठरवलं ते करू शकता, फक्त तुम्ही करायचं असं लक्ष दिलं की ते होतंय, लक्ष नाही दिलं की होत नाही. कितीही कठीण प्रसंगात चांगला मार्ग काढायचा तर साहेब काढू शकतात, हा मला ठाम विश्वास आहे. आणि 2014ची गोष्ट आहे, त्यावेळेस मला म्हणले दीदीचा फॉर्म भरू का रे, पण मी म्हणलं नाही साहेब, यावेळेस परिस्थिती बरोबर नाही, दीदीचा फॉर्म भरायचा नाही, कारण ती पहिल्यांदा उभा राहत आहे, तिला अपयश नको आहे. आणि तुम्ही एवढ्यांदा उभा राहिले, तुम्हाला कमी जास्त झालं तर काही होत नाही. दीदीचा फॉर्म मी 14ला भरू दिला नाही. आणि नंतर 19ला जेव्हा दीदीने सांगितलं तुम्हाला की AB फॉर्म कोरे आले, तेव्हा मी म्हटलं की आज आपल्या दीदीला उभं करायचं. तर साहेबांनी सुद्धा हसत हसत त्याचा स्वीकार केला आणि दीदीला समोर केलं. आणि मुलींना पण असं वाटायचं की म्हणायचे आई तू आम्हाला असं काही शिकवलं नाहीस, दुसऱ्यांच्या मुली असं वागतात, तसं बोलतात, तसं. मी म्हणते चुकीच्या गोष्टी कधी शिकवायच्या नसतात. तुम्ही मोठे झाले की तुम्हाला आपोआप कळते आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि सत्यता माणसाच्या जीवनात आवश्यक आहे. सत्यता असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, कारण खोटं बोलणं, खोटं वागणं हे तात्पुरतं समाधान देत असते, नेहमीसाठी समाधान मिळत नसते. आणि माझ्या सासूबाईकडून बहिणीने सांगितलं की माझ्या सासूबाईकडून प्रजापिता ब्रह्मकुमारीचं हे ज्ञान त्यांना वाचन येत नव्हतं, म्हणून त्यांना मी वाचून दाखवायची. ते ज्ञान मला संपादन झालं आणि त्या ज्ञानाची मला आवड लागली. आणि या बहीणजी लोक 83 पासून आमच्या घरी येणं जाणं आहे. आणि त्या ईश्वराच्या म्हणते ना, ईश्वरीय शक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. आणि या शक्तीच्या पाठिंब्यावर आम्ही सर्व काही करत आलो. आणि आजही मी सांगते की परमात्म्याचा साथ हात आमच्यासोबत आहे. फक्त आपण कर्म करताना श्रेष्ठ कर्म करावे लागतात. आणि आज आम्ही साहेबांचे सुद्धा खूप श्रेष्ठ कर्म आहेत. आता कोणाला वाटत असेल शेलूकडे तर 2009ला जेव्हा आम्ही आलो तेव्हा लोक म्हणायचे की बोर्डीकर साहेब खूप हे कडक आहे किंवा खूप खराब माणूस आहे, असं काही कानावर गोष्टी यायच्या. पण मी सांगायची तुम्ही जवळ या, जवळ आल्याशिवाय किंवा जवळून पाहिल्याशिवाय
माणूस कसा आहे तुम्हाला कळणार नाही. अनुभवातूनच माणसं ओळखता येत असतात. ज्यांना ज्यांना अनुभव आले कोणता माणूस कसा आहे त्याच्याशिवाय आपल्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून ओळखू येत नाही. म्हणून आणि स्ट्रिक्टपणा आहे त्यांचा, जिथं स्ट्रिक करायचं तिथं स्ट्रिक आहे. किंवा राजकारणातल्या काही गोष्टी घडामोडी त्यांना माहीत असतात. हा माणूस कुठे सक्सेस राहू शकते, हा माणूस कुठं, कारण एवढ्या वर्षांचा 18 वर्षापासून राजकारण केलं, त्याच्यामुळं राजकारणाचा संपूर्ण अभ्यास असल्यामुळं ते ठरवू शकतात की हा माणूस कुठं निघतंय किंवा हा माणूस कुठं थांबायला पाहिजे. आणि पण त्याच्यातून काही नाराजी होती, पण त्या नाराजीचं आपण त्याच्या चांगल्यासाठी केलेलं असते, म्हणून त्या नाराजीचंही कधी आम्हाला दुःख वाटत नाही. नंतर ज्याची त्याला कळत असते की आपल्यासाठी काय योग्य होतं. तसंच मी माझ्या मुलींना सुद्धा सांगत असते, काही कमी जास्त झालं आयुष्यात, जीवनामध्ये माणसाला सारखे दिवस नसतात. कधी चढ येतो, कधी उतार येते, पण प्रत्येक वेळेस आपण तसंच राहिलो पाहिजे. आणि सर्व परभणी जिल्ह्यातल्या आज इथं उपस्थित बहिणी पण आलेल्या आहेत आमच्या ब्रह्मकुमाऱ्या, त्यांनाही माहीत आहे की बाबा मीनाताई काय आहेत, कशा आहेत, कसा स्वभाव आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि मला माझ्या मुली आई म्हणून म्हणतात, साहेबांना बाबा म्हणतात. तर आज नवीन पिढी ही आम्हाला आई आणि बाबा या शब्दानंच बोलतात. कारण की आता हे सगळे जावाई म्हणते की सगळे 101 सुपर क्लास 1 मिळाले, पण मी म्हणते की त्या कर्माचं फळ भाग्य असते. त्याचप्रमाणे की साहेबांनी अनेक गोरगरिबांच्या लेकरांना कुणाचा 1 रुपयाही न घेता त्यांना रोजीरोटीला लावलं, मोठ्या पदावर बसवलं. तोच आशीर्वाद मी म्हणते की आपल्या मुलांना लागलेला आहे, की ज्यांच्या मुलाचं चांगलं झालं त्याचे आईवडील अंतकरणातून आशीर्वाद देत असतात, आणि तो आशीर्वाद माझ्या लेकरांना लागला आहे असं मी समजते. आणि मुली या कुठंच कमी नसतात, फक्त आपण त्यांना काही करू देत नाही. आणि चांगलं फक्त आपल्याला कसे संस्कार देणं आपलं काम आहे, पण संस्कार चेक करणं पण आपलं काम आहे. की कुठं व्यवस्थित व्हायलेत का, कुठं चुकायलेत का, काय करणं हे सुद्धा आपलं जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आम्ही पाडली. आणि साहेब कधीही लेकराला कधी दुखवलेलं नाही. दुखवायचं काम म्हणलं की फक्त माझ्याकडे. मी म्हणते तुम्ही सेफ राहता, पोरांच्या समोर तुम्ही सेफ राहता, जे कठोर व्हायचं ते तुम्ही मला करता, पण काही होत नसते. मी म्हणते जाऊ द्या, त्यांच्या कल्याणाची गोष्ट आहे, म्हणून मी जिथं कठोर व्हायचं तिथं कठोरही होते. आजही माझ्या मुलींना काही गोष्टी सांगितल्या तर त्यांना राग येत नाही, त्यांना नंतर कळते की आई जी सांगते, आई बोलती ते बरोबर आहे. आणि ईश्वराला नेहमी सतत सोबत ठेवा म्हणत असते. ईश्वराला सांगून प्रत्येक गोष्ट करा, परमेश्वराला सांगा की आपण काय करायलोत हे जसं मोठ्यांना आपण सांगतो तसं परमेश्वराला सांगा, आणि त्या ईश्वराची साथ तुम्हाला मिळते. किंवा जिथं ईश्वराला तुम्हाला थांबवायचं असेल तिथं तो तुम्हाला थांबा म्हणतो, जिथं पुढे जायला पाहिजे तिथं तो पुढे नेत असतो. आता दिदी मंत्री होईल हे आम्हाला कधी डोक्यातही नव्हतं, पण साहेबांना होता विश्वास 100% दिदीला मंत्रीपद मिळणार. पण मी तर शांत, एकदम शांत, की हर परिस्थितीमध्ये शांत राहायचं. जे घडेल ते कल्याणकारी होणार, जे होईल ते चांगलं होणार, हाच माझा हे सकाळी उठल्यापासून जो होगा अच्छा होगा, जो होने वाला है वो भी अच्छा होगा. आणि कधी अचानक दीदीचा फोन आला की मी तिला रात्री सांगितलं होतं तू सकाळी लवकर उठ, देवाचं दर्शन घे आणि लवकर निघ, तुला आज तर पोहोचायचं आहेच. लवकर पोहोचलं तर काय होतंय, पण तिला वाटलं फोन नाही आला आणि आपण कसं जायचं. म्हटलं नाही, लवकर जा. आणि रस्त्याने जातानाच तिला फोन आला. तर पहिल्यांदा तिने फोन साहेबांना सांगितला की बाबा असा असा फोन आला आहे, आणि मग मला सांगितला. तर मी म्हटलं एवढ्या वर्षाची तुझ्या वडिलांची तपश्चर्या, एवढ्या वर्षांचे तुझ्या वडिलांनी केलेलं काम हे तुझ्या कामी आलं, आणि असंच काम मेघना दिदींच्या हातूनही हो. आम्ही त्याच्यासाठी शुभ भावना तुला ठेवतो. तुला शक्ती देव परमेश्वर, तुला शक्ती देव, आणि अनेकांचे कामं चांगल्या पद्धतीने तू करावेत आणि सगळ्यांना न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आणि माझ्या आईवडिलांचं सुद्धा मी म्हणते ना, म्हणायचे मला तू मुलगा आहेस, मुलगी नाहीस, तू आमचा मुलगा आहेस. तर का वाटत होतं त्यांना? मी म्हणायची मी तर काहीच करत नाही तुमच्यासाठी. ते म्हणायचे नाही केलं तरी तू आम्हाला आधार वाटतो. आणि लहानपणापासून आमच्या आईला जे संस्कार होते व्यवहार करण्याचे, ते व्यवहाराचे गुण माझ्यामध्ये आले आणि माझ्यामधून मी मुलींमध्ये ते त्यांना शिकवले म्हणजे त्या बघूनच त्या शिकल्या. व्यवहार कसा करायचा, व्यवसाय कसा करायचा. जरी त्यांनी कधी राजकारणाचा गंध नसतानाही आज मेघना दिदी मंत्रिमंडळात चांगल्या पद्धतीने काम करते. याचा सुद्धा चांगला आहे, अधिवेशनमध्ये चांगलं आहे, तिचं सगळं हे आहे, तर आणखी चांगलं वाटते. आणि असंच ईश्वर तिला शक्ती देवो. आणि करुणा बहिणीला पण माहीत आहे की लहानपणापासून मुलींना पण करुणा बहिणीनं बघितलेले. बहिणी मी म्हणायचे आपल्याला काही नको, आपले लेकरं चांगले निघावेत, नाव लौकिक करावं, आईवडिलांचं नाव कमवावं, एवढीच आपली इच्छा परमेश्वरावर आहे आणि ती पूर्ण झाली असं मी समजते. आणि त्या ईश्वराला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कधीही मी विसरणार नाही. एवढी मोठी शक्ती ईश्वराने आपल्या पाठीशी उभी केली, अशीच शक्ती त्याची उभी राहो. आणि सर्व मान्यवर सगळ्यांचे काही नाव घेत आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपले दिनूभाऊ तर काही वर दिसलेच नाही, थोडं खाली बसले. सगळ्यांचं सहकार्य, मी म्हणते जो कोणी आपलं काम करणार नाही तो सुद्धा आपलं काम करील ही आमची भावना असते. आणि त्या भावनेमुळे एवढे म्हणजे 90पासून आत्तापर्यंत आपण या फेस करतोय. तर साहेबाला मंत्रिपद नसताना सुद्धा साहेबांनी एवढे दिवस गड राखून ठेवला आणि योगाने आपल्या मुलीच्या रूपाने आपल्याला मंत्रिपद भेटलं. आणि ही संधी सेवा करण्याची म्हणजे समाजसेवा करण्यासाठी राजकारणाची सुद्धा जोड लागते. याच्यासाठीच लागते की मग काहीतरी आपल्याला अधिकार असला तर आपण सेवा करू शकतो. आणि कोणी नोकरीसाठी माझ्याकडे आलं तर मी तेव्हा म्हणायची बाबा साहेबांना काही पद मिळाले तर तुमच्यासाठीच उपयोग, मला काही कोणी माझ्या माहेरचे लावायचे नाहीत किंवा माझ्या नात्यातलं कोणी. कारण आमचा परिवार खूप छोटा परिवार, 2 भाऊ 2 बहिणी किंवा कोणाला आम्हाला लावायचं नाही. पण हाच परिवार, मतदारसंघ हा परिवार खूप मोठा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्या आपल्या हातून जेवढ्या होतील तेवढ्या पूर्ण व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाईसाहेब. यानंतर अध्यक्षीय समारोप. बाबांनी आधीच सांगितलं